आणि बघतोय आपण, काही वर्षापूर्वी ऐकायला पण यायचं नाही की कॅन्सर झालंय. एखाद्याला झालं तर अख्ख्या गावात चर्चा असायची, शहरात चर्चा असायची. ती चर्चा पण बंद झाली कारण एवढे पेशंट वाढले. 2 आणि 8 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येत आहे. हे कुठून येत आहे? तर सगळं हे केमिकल वापरून येत आहे. आपण विसरलोय, प्राकृतिक शेती विसरलोय, बैलगाडीनी करायची शेती विसरलोय. ट्रॅक्टर आले, बैल गेले, गोमूत्र पडत नाही, शेण पडत नाही शेतात, नुसतं फर्टिलायझर, केमिकल, मारा चालू आहे. पंजाबमध्ये तर 2 ट्रेन सुरू झाले, रोज 2 ट्रेन जातात फक्त कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी. त्याच्या ट्रेनचं नावच आहे कॅन्सर ट्रेन. पण आता सगळ्या राज्यात व्हायला वेळ नाही लागला. जमिनीची परिस्थिती वाईट झालेली. आता आपली जाग आपल्याला यायलाच पाहिजे. आणि माझ्याशी संबंधित विषय म्हणून तो बोलतोय. आज गोशाळेमध्ये 986 गोशाळा या माझ्याकडे रजिस्टर आहे. 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश. एक गोवंश 10 किलो शेण देतोय. एक गोवंश 10 लिटर गोमूत्र देतो. पण किती गोशाळावाले ते शेण आणि गोमूत्र कलेक्ट करतात? उत्तर नाहीये. काही गोशाळावाल्यांनी सुरुवात केली आहे, चांगली सुरुवात केली. मी 3 वर्षापासून सलग हे बोलतोय. मी पहिल्या दिवशी जेव्हा अनुदान दिलं तेव्हाही बोललो होतो की मी अनुदान देतोय, याच्यातून तुम्ही गोशाळा अजून चांगली करा. पण मला वाईट वाटतं सांगायला, 2 वर्षामध्ये एक बोटावर मोजण्या एवढ्या गोशाळा जर सोडल्या, कुठेही फरक दिसत नाही मला. तसंच चालू आहे. मग आपल्याला करायचं काय नेमकं? मग असं चालू ठेवायचंय का काही सुधारणा करायची? अहो, मंदिर ऑटोमेशन झाले, आश्रम ऑटोमेशन झाले, छोटे छोट्या गोष्टी ऑटोमेशन झाल्या, पण आपल्या गोशाळेत ऑटोमेशन नावाचा प्रकारच नाही. आपण एक साईडला म्हणतो माझ्याकडं माणसं नाही काम करायला, पण आपण काऊ डंग कलेक्टर मशीन सुद्धा आणत नाही. लाख रुपयाचं मशीन आहे. आणि मी नाही तुमच्या खर्चातून सांगत आहे, ज्यांना अनुदान मिळालं त्यांनी तरी आणा. आज मी एक ऑर्डर काढली, सगळ्या कलेक्टरनी ऑर्डर काढायला लावली मी की अंत्यविधी जो आहे तो आता लाकडात नाही होणार, तो आमच्या गौरी आणि गो कास्ट मध्ये होईल. का? तर लाकडात नाही झाला. आज लाखो टन लाकूड जाळतंय तिथे, पण सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे बोलायची हिंमत होत नाही. पण आज जर लाकडं नाही वापरली, लाकडं वाचली तर झाडं वाचतील, आणि गोकास गौरी वापरली तर गाई वाचतील. पण किती जणांनी मशीन घेतले? नाही घेतले, नाही करत आहे. आम्ही तळतळ करून सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ओरडून सांगतोय, आमचे सगळे सदस्य जात आहेत, सांगतायत, पण आपण करत नाहीये. मी सगळ्यांना नाही बोलत, आम्हाला काही नको तुमच्याकडून. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, सगळे गोशाळा आलेले अनुदान बंद नाही होणार आहे. नाही तर तुम्हाला वाटेल अनुदान बंद करायचं म्हणून मी हे बोलतोय का? अजिबात नाही. अनुदान चालूच राहील. जोपर्यंत तुमची गोशाळा आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत अनुदान चालू राहील. पण प्रश्न असा येतो की आपण कसे पुढे जाणार आहोत? 3 वर्षापूर्वी साहेब मी एक स्कीम काढली, प्रमोशनची. हे केलं की गोमय गणपती बनवा. पहिल्या वर्षी सगळ्या गोशाळेने मिळून 5,000 गोमय गणपती बनवले. मग मी जो बिझनेस करतो गणपतीचं त्यांच्याकडे पण गेलो, त्यांना पण सांगितलं
आणि दुसऱ्या वर्षी सगळ्यांना सांगितलं आता गोमय गणपती बनवून विका. आणि त्याच्यासाठी मी अक्षय तृतीया हा दिवस गोमय मूल्यवर्धन दिवस म्हणून सरकारकडून डिक्लेअर करून घेतला की गोमय जे प्रोडक्ट असतील त्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रभर विक्री होईल. पण त्याच्यात पण मला खूप साथ नाही मिळाली. 986 पैकी 101 गोशाळेने मला साथ दिली. मी मंत्रालयात 2 दिवस स्टॉल लावलो की त्याचा अवेअरनेस यावा. पण इतकं करून ॲटलिस्ट समाधान असं आहे की 50,000 गणपती दुसऱ्या वर्षी विकले गेले. तिसऱ्या वर्षी अजून प्रयत्न केले, अजून सगळ्यांना प्रमोट केलं. 11 कोटीचे गणपती महाराष्ट्रात विकले गेले, गोमय गणपती. आणि आता संकल्प केलाय यावर्षी 21 कोटीचे गणपती आपल्याला विकायचे. पण हे तुम्ही बनवले तर, आणि तुम्ही जर नीट कॉस्ट बघितली त्याची किंमत बनवायची किती आणि विकायची किती तर तुम्हाला लक्षात येईल. मी गोशाळावाल्यांना अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. मी खूप रिस्पेक्ट करतो गोशाळेचा, खूप रिस्पेक्ट करतो. नाही तर मी गो भक्त आहे, मला खूप आदर आहे. पण आता वेळ आलेली आहे की धार्मिक, आध्यात्मिक आणि सेवेच्या माध्यमातून आपण आता गोशाळा चालवतोय. आता वेळ आलेली आहे की सायंटिफिक आणि व्यावसायिक दृष्टीने आता गोशाळा चालवायला पाहिजे. पण त्याच्यासाठी मी सांगून होणार नाही, तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी काय लागेल ना, मग मला सांगा. आज मला खूप वाईट वाटतं, 3 वर्ष झाली माझ्याकडे एकही गोशाळावाला आला नाही की साहेब मी गोखत कसं बनवू, साहेब मी गोकास्ट कसं बनवू, साहेब मी गोमय गणपती कसा बनवू, मला साचा मिळेल का, मी कसं करू, मी ट्रेनिंगला येऊ का, गोकास्ट कसं करू. मला फक्त एकच कारणासाठी गोशाळेचा फॉलोअप आहे, माझं अनुदान कधी येईल. तुमचंच आहे, त्याला वेळ लागतो. ते पण सांगतो मी. आज स्पष्ट बोलला, मी सगळीकडे स्पष्ट बोलतोय, असं नाही जालन्यात बोलतोय. एक संतांनी मला एक गोष्ट सांगितली होती. मी आध्यात्मिक आहे, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा फॉलोअर आहे. श्री श्री रविशंकरजी माझे गुरु आहेत. जेव्हा मी सरकारमध्ये आलो आणि भले अध्यक्ष झालो, राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल, पण एक गोष्ट त्यांनी मला सांगितली, कानमंत्र दिला की सरकार व्यवस्था बघू शकतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल. त्याचा अर्थ कळाला ना तुम्हाला कधी तर खूप मोठी गोष्ट कळेल. सरकार अवस्था बघू शकत नाही. मी मजेने खूप वेळा सांगतो की सरकारला 4 भाषा कळतात, CR, PR, GR आणि FI. आपल्याला हृदयाच्या भाषा कळतात. आपल्याला जी परिस्थिती समोर दिसते ती कळते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याशिवाय पण होऊ शकत नाही आणि आपल्या सहभागाशिवाय पण होऊ शकत नाही. म्हणून याचा मेळ घालण्यासाठी मी फिरतोय. सरकार कशाला जाईल कोणाच्या दारात, कशाला जागवतोय आम्ही, ते गोमातेसाठी, ज्याला आम्ही राज्यमातेचा दर्जा दिला. भारतात पहिलं राज्य आहे ज्यांनी राज्यमातेचा दर्जा दिला. पण ते नुसतं मिरून नाही चालणार. मला नुसतं ते काय माझ्या डोक्यावर नाही लावायचं. ते मी कशासाठी केलं ते तर समजून घ्यायला पाहिजे. का केलं असेल राज्यमाता दर्जा. दुसऱ्या सत्तांचं वाक्य सांगतो. आमच्या प्रीतीसुधाजी महाराज साहेब होत्या, उज्ज्वल गोरक्षण त्यांनी निर्माण केले. त्यांनी एकच सांगितलं, गाय बची तो देश बचेगा. गाय बची तो देश बचेगा. आपल्यापेक्षा खूप अभ्यासू असतात ते. एक वाक्य बोलतात म्हणजे तुम्ही सोप्यात घेऊ नका सगळ्या गोष्टी.
त्यामुळं गाईला किती अनन्यसाधारण महत्व आहे. बाकीच्यांनी तर हिस्ट्री आणि ते सांगितलं. मी आता तिसऱ्या संतांचं वाक्य सांगतो, कारण की मी अध्यात्म संत यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच काम करत नाही. आणि म्हणून मला यश आहे थोडंफार. मी तुम्हाला सांगतो तिसरं वाक्य किती महत्वाचं आहे बघा. विश्वामध्ये एक अशी फक्त गोमाता आहे. मी काय सांगतो ऐका. विश्वामध्ये एक फक्त अशी गोमाता आहे जी मंदिर पण आहे आणि हॉस्पिटल पण आहे. दोन्ही काम करते. मंदिरात आशीर्वाद मिळतील, फक्त देवाकडे आशीर्वाद मिळतील, पण दोन्ही काम करणारी फक्त गोमाता आहे.